घेऊन काही माझं म्हणणं मांडण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे। खर तर सिडकोची स्थापना 1971 साली झाली आणि आज 53 वर्ष पूर्ण झालेले आहेत। परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे 5 रुपये मीटरनी आणि सिडको आज 5 लाख रुपये मीटरनी विकते आणि 5 रुपयापासून ते 5 लाखापर्यंतचा जो मधला हिस्सा आहे तो शासन काही प्रोजेक्ट राबवतो, काही मधले पैसे कुठे जातात। कालच विधान भवनामध्ये हा प्रश्न आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी विचारला होता आणि त्याला दुजोरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला। आणि खरं तर खरीच अशी परिस्थिती आहे की सिडको, महानगरपालिका, MIDC आणि यांच्याकडून जो अन्याय होतोय तो कमी का काय? MECB चे अधिकारी गावोगावी रेट टाकतात, खिशात कोणाचे आणा नाही आणि म्हणून काही बांधव आमचे चुकून त्या ठिकाणी गरज असताना, म्हणजेच आपण म्हणतो ना चोरी होते, परंतु चोरी पोट भरण्यासाठी काही लोक करतात, काही लोक ऐश करण्यासाठी करतात। तसा कंपन्यांमध्ये चोऱ्या केल्या जातात लाईटच्या, परंतु या ठिकाणी मात्र लोकांकडे काही पैसे नाहीत। आज जमिनी गेल्या, मिठागर गेली, मच्छीमार बंद झाली, जंगल कायदा आला, लाकूड तोडून देखील आपला पोट भरता उदर करता येत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये 12-12, 20-20 लाखाचे, 10-10 लाखाचे, 9-9 लाखाचे जबरदस्तीने MECB त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना बिल आकारतात। आणि म्हणून या ठिकाणी एकदम निर्धार केलेला आहे, आता पक्ष, माझा कुटुंब, बाकी सर्व दुनियादारी ही सगळी सोडून मी हा जो प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत आणि गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे। मग त्या ठिकाणी जे करायला लागेल, देवाने मला सक्षम केलेला आहे, माझ्या मेहनतीने मी कमवलेला आहे आणि म्हणून मला कोणाकडे काय हात पसरायची गरज नाही। मग किती जरी काही करायला लागलं, तन मन धनाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी, माथाडी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचबरोबर शहरातील रिडेव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव असा निर्धार केलेला आहे। आणि तो निर्धार मात्र सिडको असेल, महापालिका असेल, MIDC असेल किंवा MECB असेल, किंबहुना काही ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून देखील अन्याय होतोय। आणि म्हणून जर आपण बघायला गेलं तर चॅप्टर केसेस जर बघितलं तर फक्त गाववाल्यांच्याच बद्दल चॅप्टर केसेस होतात। जर 100 झाल्या तर त्याच्यामध्ये 70चं प्रमाण हा प्रकल्पग्रस्तांच्यावर होतोय। आणि म्हणून मला असं, मी काय कोणाच्या चुकीच्या कामाला प्रोत्साहन देत नाही, परंतु ज्यांनी आपली जमीन दिली 100%, मी तर म्हणते जगातला एकमेव शहर असेल की त्याच्यामध्ये 100% जमीन गेलेली आहे, त्याचं नाव नविंबे आहे। आणि त्या 95 गावाची जमीन सिडकोनी एक लाईन मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं एक लाईन मध्ये 95 गावाची जागा घेतली आणि त्यावेळेला माझं वय 7 वर्षाचं होतं। आज माझी मुलं, मला नातवंड झालेले आहेत, परंतु तरी देखील 12.5% प्रश्न सुटला नाही। त्याचबरोबर गरजेपोटी घरांचा प्रश्न सुटला नाही। शासन त्या ठिकाणी GR काढतात, मग GR मध्ये अटीशर्ती टाकतात आणि आतापर्यंत मला तर वाटतं मी सिडकोत असताना 2दा GR निघाले, परंतु अंमलबजावणी होत नाही। आणि त्याला जबाबदारी जेवढे तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जे अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा मंत्री महोदय, त्याच्यापेक्षा जास्त हे IAS ऑफिसर जी लोक आहेत ती लोक जबाबदार आहेत। आपल्या जेव्हा GR निघतो त्यावेळेला मेक मारून टाकतात, हे असलं गरजेचं आहे, ते असणं गरजेचं। मी या ठिकाणी प्रशासना आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो, कुठली आठ न ठेवता ज्यांनी प्रकल्पग्रस्तांनी घर बांधलेलं आहे त्याचं घर नियमित करा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जा। आणि आगरी, कोली, कराडी हे मूल इथले रहिवासी एकदा पेटला तर तो विझत नाही। आणि जर तुम्हाला पेटवायचं असेल, आज आपण नेतृत्व करणारे जरांगे पाटील, अशा हे जे माझं आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला ठाणा आणि रायगड मधल्या लोकांचा पाठिंबा होईल। आणि मी गावोगावी जाणं मी लगेच काढणार नाही, मी प्रत्येक
ज्याची जमीन गेलेली आहे त्या ठिकाणी मी जाईन, तिथल्या लोकांना भेटेन, त्यांना या सगळ्या व्यथा मांडेन आणि त्यांची आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो त्यांचा सपोर्ट मी पहिले घेईन आणि त्यांच्या सपोर्टच्या जोरावर मी एकटा काय करू शकत नाही. परंतु मी निश्चितपणे सांगतो की आगरी कोली बांधव किंवा प्रकल्पग्रस्त असतील की माथाडी बांधव असतील त्या ठिकाणी, आणि म्हणून हा जो लढा आहे हा शेवटचा लढा असणार आहे, अभी नाही तो कभी नाही. आणि म्हणून या इलेक्शन मध्ये मी जर एका माणूस असलो तरी देखील ते बाजूला ठेवून ज्या आम्हाला जे जमेल प्रश्न तो आमचा असेल, जो आमचा प्रश्न सोडवणार नाही तो आमचा नसेल, ही भूमिका त्या ठिकाणी माझी असणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलंय आपल्या माध्यमातून पब्लिक जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी मला सपोर्ट करावं आणि हा लढा आपला यशस्वी करावा. धन्यवाद.